नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर बनगे. जनविश्वास न्यूजतर्फे आज आपण दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसेच उत्तम असा उपाय भोगीनिमित्त आपण बघणार आहोत. तर आजचं पंचांग आपण बघण्याच्या आधी प्रथम श्री गणरायास वंदन करून, तसेच दत्त महाराजांना नमन करून, तसेच नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून आजचा आपण पंचांग बघूया. श्री शालिवाहन 1947 विश्वावसुनाम संवत्सर विक्रम संवत 2081-82 असून उत्तरायण चालू असून शिशिर ऋतू पौष मास कृष्ण पक्ष. आजची तिथी दशमी असून आजचा वार मंगळवार आहे. आजची इंग्रजी दिनांक 13/1/2026 असून आजचं विशाखा हे गुरुचं नक्षत्र आहे. आजचा योग शूल असून आजचं करण हे दिवाकरण हे इष्टी, रात्रोकरण बाल बव हे आहे. चंद्र आज तुळ राशीत 17:21 त्यानंतर तो वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करत आहे. आज दिनविशेष म्हणाल तर आज भोगी आहे. तर धनुर्मासाची आज समाप्ती आहे. तर ते काय आहे, तर मागचा व्हिडिओ तुम्हाला मी स्पेशल त्याकरता आपल्या अत्रे ज्योतिष कार्यालयाच्या चॅनलवर टाकलेला आहे. तर तो तुम्ही निश्चित बघा, त्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर आज आपण बघूया 12 राशीचं भविष्य. तर आज आपण राशीचं भविष्य बघताना प्रत्येक राशीचं भोगी निमित्त 5 पैलू दिलेले आहेत. प्रत्येक राशीचा एक उपाय दिलेला आहे. तर तो नीट कान देऊन ऐका. तर प्रथम बघूया मेष राशी. तर मेष राशीचे 5 पैलू काय आजच्या दिवसाचे. तर पहिला आहे आत्मविश्वास वाढेल. आजच्या दिवशी कामात पुढाकार घ्याल, जुने वाद मिटतील, घरात सकारात्मकता वाढेल आणि निर्णय क्षमता मजबूत होईल. तर ह्या 5 गोष्टी आज तुमच्या होणार आहेत. तर या 5 गोष्टी ठामपणे तुम्ही लक्षात ठेवा. तर आज तुमच्यासाठी उपाय असणार आहे मंगळवारचे हनुमान चालिसाचं पठण करा. त्याचबरोबर आज तुमच्यासाठी भोगीचा संदेश एक असणार आहे. भोगीच्या अग्नीत अहंकार टाळा आणि आत्मबळ वाढवा. वृषभ राशीचा विचार केला तर त्यांच्यासाठी आज मुख्य 5 पैलू कोणते आहेत. तर आर्थिक विचार तुमचे स्पष्ट होतील, कुटुंबातील आधार मिळेल, संयमाचे तुम्हाला आज फळ मिळणार आहे, स्थैर्य आज तुम्हाला जाणवणार आहे. आज तुमचं मन शांत असं राहणार आहे. तुमच्यासाठी उपाय एक असणार आहे की देवी लक्ष्मी समोर तुपाचा आज तुम्ही दिवा लावा, तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होणार आहे. भोगीचा संदेश तुम्हाला एक असणार आहे की भोगीला जुनी भीती सोडा आणि स्थैर्य स्वीकारा. हा तुम्हाला तुमचा त्यासाठी संदेश आहे. मिथुन राशीचा विचार केला तर तुमचे 5 पैलू कोणते आहे आजच्या दिवसासाठीचे. तर संवाद कौशल्य वाढेल, नवीन ओळखी होतील, शिकण्याची संधी मिळेल, कल्पकता वाढेल, निर्णयात स्पष्टता येईल. आणि तुमच्यासाठी उपाय काय आहे. तर गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा. आणि तुम्हाला भोगीचा संदेश काय असेल तर भोगीला गोंधळ जाळा आणि स्पष्टता मिळवा. तर कर्क राशीचा विचार केला तर काय आहे तुमचे 5 पैलू. तर भावना तीव्र होतील, कुटुंबावर लक्ष केंद्रित होईल, मनात आठवणी येतील, अंतर्मुखता वाढेल, संवेदनशीलता वाढेल. उपाय तुमच्यासाठी एकच आहे, शिवलिंगावरती दूध अर्पण करा. भोगीचा संदेश तुम्हाला एकच असेल, भोगीला जुने दुःख विसर्जित करा. बाकी तुमचा दिवस अतिशय उत्तम असा आहे. सिंह राशीसाठी काय आहेत 5 पैलू मुख्य असे की ज्याने तुमचा दिवस आज उत्तम असा जाणार आहे. नेतृत्व गुण प्रखर होतील, मान सन्मान मिळेल, आत्मप्रतिष्ठा वाढेल, लोकांचा विश्वास मिळेल, तसेच आत्मभान वाढेल. तुम्हाला उपाय एकच आहे की सूर्याला अर्घ्य अर्पण करा. तुम्हाला भोगीचा संदेश काय आहे तर भोगीला अहंकार जाळा आणि तेज वाढवा. हे केलं तर तुम्हाला आजचा दिवस अतिशय शुभ आणि आनंदी आहे. कन्या राशीसाठी 5 पैलू कोणते आहे. कामात शिस्त येईल, तपशील महत्वाचा ठरेल, आरोग्याची जाणीव होईल, नियोजन सुधारेल, आत्मसमाधान मिळेल. आज तुमच्यासाठी उपाय एकच आहे की तुळशीला पाणी अर्पण करा. भोगीचा संदेश तुम्हाला एक आहे की भोगीला चिंता सोडा आणि शुद्धता स्वीकारा. तर तुळा राशीचा विचार केला तर आजचे तुमचे 5 पैलू कोणते आहे महत्वाचे. नीट कान देऊन ऐका. नात्यांत समतोल येईल, सौम्य संवाद होईल, मतभेद मिटतील, सौंदर्याची जाणीव वाढेल, मानसिक शांतता मिळेल. तुमच्यासाठी उपाय असा आहे की देवी दुर्गेचा जप करा. भोगीचा तुमचा संदेश आहे, भोगीला असमतोल जाळा आणि सौहार्द वाढवा. वृश्चिक राशीचा विचार केला तर 5 पैलू कोणते आहे की ज्याने तुमचा दिवस छान जाणार आहे. तर अंतर्गत शक्ती जागी होईल, गुप्त निर्णय होतील, परिवर्तनाची सुरुवात होईल, आत्मविश्वास वाढेल आणि जुने अडथळे कमी होतील. तुम्हाला उपाय काय आहे तर काळ्या तिळाचे दान करा. आणि भोगीचा संदेश काय आहे, भोगीला जुने बंध तोडा
आणि नवे जन्म घ्या. याने तुमचा दिवस अतिशय उत्तम असा जाणार आहे. धनुराशीचा विचार केला तर काय केल्याने कोणते 5 पैलू तुमच्या आत तुम्हाला छान दिवस घालवणार आहे? तर आशावाद वाढेल, मार्गदर्शन मिळेल, धार्मिक विचार वाढतील, प्रवासाचा योग येईल, ध्येय स्पष्ट होतील. या 5 पैलूंचा विचार केला तर यावर तुमचा दिवस छान असा जाणार आहे. उपाय तुमच्यासाठी एकच आहे की गुरु बृहस्पतीचा आज तुम्ही जप केला तर तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. भोगीचा संदेश एकच आहे की भोगीला दिशाहीनता जाळा आणि प्रकाश मिळवा. मकर राशीचा विचार केला तर त्यासाठी 5 कोणते पैलू महत्वाचे आहेत? जबाबदाऱ्या वाढतील, संयमाची परीक्षा मिळेल, स्थिर प्रगती, वरिष्ठांचा विश्वास, दीर्घकालीन विचार. हे 5 पैलू लक्षात ठेवा, यावर काम करा. आजचा दिवस सुंदर जाईल. तुमच्यासाठी उपाय एकच आहे, शनी महाराजांना तेल अर्पण करा, त्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल. तुम्हाला भोगीचा संदेश काय आहे की भोगीला आळस सोडा आणि स्थैर्य घडवा. कुंभ राशीचा विचार केला तर तुमचे महत्वाचे 5 पैलू कोणते? तर नाविन्यपूर्ण विचार, सामाजिक जोडणी, वेगळा दृष्टिकोन, मित्रांचा पाठिंबा, बदलाची तयारी. या 5 गोष्टींचा नीट अभ्यास करा. या 5 गोष्टींमुळे आज तुमचा दिवस सुंदर जाणार आहे. तुमच्यासाठी उपाय आहे, गरिबांना अन्नदान करा. भोगीचा संदेश आहे, भोगीला जुन्या चौकटी जाळा, त्याने तुमचा उत्तम असा आयुष्य जाणार आहे. मीन राशीचा विचार केला तर 5 पैलू कोणते महत्वाचे आहे? आध्यात्मिक ओढ वाढेल, सर्जनशीलता वाढेल, भावनिक समज वाढेल, मन शांत होईल, अंतर्ज्ञान प्रबळ होईल. तर या 5 पैलूंवर लक्ष द्या. तुमच्यासाठी उपाय एकच आहे, विष्णू सहस्त्रनामाचं पठन करा. भोगीचा संदेश एकच आहे, भोगीला भ्रम विसर्जित करा, त्याने तुम्हाला उत्तम असं फल प्राप्त होईल. आता तुम्हाला भोगीचा सार्वत्रिक संदेश काय असणार आहे? तर भोगीच्या अग्नीत जुने विचार, नकारात्मकता आणि भीती टाका आणि उत्तरायणात नवे संकल्प, शांती आणि समृद्धी स्वीकारा. तर ही झाली आपली 12ही राशींचं राशी भविष्य. तर त्यानंतर आपण बघूया शुभ मुहूर्त. तर आजचा शुभ मुहूर्त म्हणाल तर पहिला आहे चर मुहूर्त, तो आहे 9:54 ते 11:15. नंतर आहे लाभ मुहूर्त, तो आहे 11:15 ते 12:36. नंतर आहे अमृत मुहूर्त, तो आहे 12:36 ते 13:57. त्यानंतर आहे शुभ मुहूर्त 15:18 ते 16:39. त्यानंतर आहे राहू काळ, तो आहे 3 दुपारी 3 ते 4:30. तर शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावीत, राहू काळात शुभकर्म टाळावीत. त्यानंतर शुभ अंक आहे 5, 6 आणि 8. शुभ रंग आहे केशरी आणि पिवळा. शुभरत्न आहे प्रवाळ आणि पुष्कराज. पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलेही रत्न धारण करू नका, कदाचित त्याचा त्रासही होऊ शकतो. आज जन्माला आलेलं बाळ हे कसं असेल तर दिसायला सुंदर असेल, उत्तम वक्तृत्व कला असलेलं, राजकारणी वृत्तीचं किंवा राजकीय क्षेत्रात उत्तम कार्य करणारं असणार आहे. तर हे झालं आपलं दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य. तसेच त्या बाबतीतली इतरही माहिती म्हणजे शुभ मुहूर्त आणि बाकीच्या गोष्टी. तर आज आपण इतरही जे काय खाली तुम्ही स्लोगनमध्ये बघत असाल की काही समस्या जसे की विवाह, संतती, वास्तू संदर्भातल्या किंवा न्यूमरोलॉजिकली काही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. आम्ही तुम्हाला निश्चित त्यावर सशुल्क असं मार्गदर्शन करू आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू. त्याचबरोबर आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे ज्यावर तुम्ही व्हिडिओ बघत आहात ते तुम्ही निश्चित सबस्क्राईब करा, लाईक करा, ते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ, जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत प्रसारित करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.